मंडळी नमस्कार। नेहमी काळ्या कोटात न्यायाधीशांच्या समोर जोरदार प्रतिपादन करणारं आणि आक्रमकपणे मुद्दे मांडणारं एक व्यक्तिमत्व आता सध्याच्या लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत तुमच्या घरी येणार आहे आणि ते सुद्धा मत मागायला। मी बोलतोय ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांच्याबद्दल। कारण उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबईतून भारतीय जनता पक्षानं लोकसभेकरता उमेदवारी जाहीर केली आहे। मंडळी, उज्ज्वल निकम हे मूळचे जळगावचे। निकम यांचं प्राथमिक माध्यमिक एवढंच नाही तर वकिलीचं शिक्षण सुद्धा जळगावमधूनच झालं। 3 दशकांपेक्षा जास्त काळ त्यांनी वकिली केली। निकम यांना आता उमेदवारी जाहीर झाली आहे, ती मावळत्या खासदार पूनम महाजन यांना तिकीट नाकारून। महाजन यांना 2019 मध्ये साधारण 1,37,000 मतं मिळवून त्या निवडून आल्या। मात्र त्यांच्या या विजयात त्यावेळी ठाकरे गटाचं सुद्धा मोठं योगदान होतं। खासदार पूनम महाजन यांच्या विरोधातल्या कार्यकर्त्यांच्या अनेक तक्रारी आणि मतदारांच्या संपर्कात न राहिल्यामुळे भारतीय जनता पक्षानं त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी नाकारल्याची चर्चा आहे। तिकडे मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांना भाजपच्या नेत्यांनी उत्तर मध्य मुंबईतून निवडणूक लढवण्यासाठी जोरदार आग्रह केला, पण त्यांना महाराष्ट्रातल्या राजकारणातच राहायचं असल्यानं त्यांनी निवडणूक लढवायला पूर्णतः नकार दिला। आता उज्ज्वल निकम निवडणुकीच्या मैदानात उतरलेत तर त्यांचे प्लस पॉइंट्स काय आहेत ते आपण पाहूयात। विद्यमान खासदार पूनम महाजन यांनी केलेली मतदारसंघातली विकासाची कामं आणि भारतीय जनता पक्षासह सहकारी पक्षांचं मजबूत संघटन या जोरावर उज्ज्वल निकम उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून लोकांच्याकडे मतांचा जोगवा मागतील। उज्ज्वल निकम यांच्याकरता याच जमेच्या बाजू आहेत, पण याशिवाय 3 दशकं सरकारी वकील म्हणून केलेलं काम, एक अतिशय आक्रमक अभ्यासू वकील अशी असलेली त्यांची ओळख, एवढंच नाही या व्यतिरिक्त अनेक गोष्टी अशा आहेत ज्या उज्ज्वल निकम यांच्याकरता जमेच्या आहेत। 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यामुळे उज्ज्वल निकम यांच्या कारकिर्दीला एकदम कलाटणी मिळाली। पुढे त्यांनी गुलशन कुमार हत्या प्रकरण, 2004 मध्ये नदीमच्या हस्तांतरणाचा लंडनमधला खटला, एवढंच नाही तर महाराष्ट्रभर नाही तर देशात गाजलेला खैरलांजी हत्याकांड प्रकरण, अंजनाबाई गावित हत्याकांड प्रकरण, पोलीस कर्मचारी सुनील मोरे बलात्कार प्रकरण, 2008 मध्ये देशावरचा जो सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ला झाला ना त्यातल्या कसाबची केस, 2016 मधलं डेव्हिड हेडलीचं प्रकरण, त्याची आंतरराष्ट्रीय न्यायालयातली सुनावणी, तिथला आर्ग्युमेंट, 2010 मध्ये कोल्हापुरातलं साखळी बाल हत्याकांड, अगदी मुंबईत घडलेलं शक्ती मिल बलात्कार प्रकरण, प्रमोद महाजन हत्या प्रकरण, कोपरडी बलात्कार प्रकरण, एक ना अनेक महत्त्वाचे खटले उज्ज्वल निकम यांनी हाताळले आणि बहुतांश म्हणजे 99% खटल्यात ते 100% यशस्वी सुद्धा झाले। एक निष्णात सरकारी वकील, कायद्याचे उत्तम अभ्यासक, सडेतोड स्पष्ट मुद्देसूद बोलणारे म्हणून उज्ज्वल निकम परिचित आहेत। 2016 मध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। 2011 मध्ये राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते पुणे विद्यापीठाची मानद डॉक्टरेट त्यांना मिळाली। पुढे राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते साताऱ्यातल्या स्वातंत्र्य सैनिक उंधाळकर पुरस्कारानंही त्यांचा सन्मान करण्यात आला। एवढंच नाही तर महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या अन्य अनेक संस्थांचे पुरस्कार सुद्धा उज्ज्वल निकम यांनी आपल्या कार्यकर्तृत्वानं मिळवले आहे। अर्थात एवढं सगळं कर्तृत्व असलेला, नाव असलेला एक निष्णात वकील जो कोर्टामध्ये भल्या भल्यांची पळताभुई थोडी करायचा, घाम फोडायचा, हाच निष्णात वकील आता जनतेच्या दरबारात मत मागणार आहे। मुंबईची जनता उज्ज्वल निकम यांना स्वीकारते का नाकारते? या खटल्यात ते पास होतात का नापास? यासाठी आपल्याला 4 जूनपर्यंतची वाट पाहावी लागेल। तुम्हाला काय वाटतं, उज्ज्वल निकम यशस्वी होतील का? काय यशस्वी होतील? आणि जर का ते अपयशी होतील असं वाटत असेल तर त्याची कारणं काय? आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद।